तर भावानो, आज मी बनवणार आहे 2 मिनिटात कधीच न बनणारी मॅगी. तर चला. तर मॅगी करताना सगळ्यात पहिला पाहिजे तुमच्याकडे मॅगी, कांदा आणि टोमॅटो. हे सगळं घेतल्यानंतर ना पहिला जर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. कांदा जरा सांभाळूनच चिरायचा, कारण घरात जेव्हा मम्मी मारत्या तेव्हा डोळ्यातनं पाणी जेवढं येत नाही तेवढं ह्यो कांदा चिरतानाच येते. आणि टोमॅटो चिरून झाल्यावर पहिला तर जुन्या काळातलं भांडे घ्यायचं आणि गॅसवर ठेवून घ्यायचं. गॅसवर भांडं ठेवून झाल्यावर खालनं लायटरनं आग लावायची आणि मग त्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं. तेल टाकून झाल्यावर 2 मिनिटं थांबायचं तेल तापूस तोपर्यंत का. आणि मग त्याच्यानंतर ना कांदा टाकायचा. आणि कांदा टाकल्यानंतर ना कांद्यानं जेवढं तुम्हाला कांदा कापताना रडवले तेवढं त्याला तेलात टाकून रडवायचं. आणि कांद्याला तेलात टाकून रडवताना त्याला एकटं वाटायला नको म्हणून त्याच्याबरोबर टोमॅटोला पण टाकायचा. त्याच्याबरोबर टोमॅटोला पण रडवायचा. आणि 5 मिनिटं टोमॅटोला कांद्या संगट रडवून झाल्यावर त्यांना शांत करायला त्याच्यात पाणी ओतायचं. आणि तुम्ही किती लोक आहे, तुम्ही किती मॅगी करणार आहे त्याप्रमाणे त्यात पाणी ओता, नाहीतर त्या मॅगीचा भात होऊन बसत. मी तरी ते एकच मॅगी करालोय त्यामुळे एकच ग्लास पाणी ओतलाय. पाणी ओतून झाल्यावर 2 मिनिटातच त्यात मॅगी मसाला टाका. आणि मॅगी मसाला टाकून झाल्यावर आपण जे हे मिश्रण केले त्याला 2 मिनिटं उकळी येऊ द्या. आणि मग त्यात लगेचच मॅगी टाका. आणि मग मॅगीला त्या मिश्रणासोबत कुस्ती खेळू द्यायची. आणि मॅगीच्या पॅकेटमध्ये जो चुरा राहिलेला असतोय तो पण टाकून घ्या. जरा सुद्धा कंजूसी करू नका. आणि हे सगळं करून झाल्यावर मॅगीला जरासं डिवची करा आणि 2 मिनिटं थांबा. त्या 2 मिनिटांनंतर ना तुमची मॅगी एकदम रेडी असत्या. त्यामुळे बिनवेळ घालवता एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये मॅगी काढून घ्या. आणि त्या भांड्यात जरा सुद्धा मॅगी उरू द्यायची नाही. सगळीच्या सगळी प्लेटमध्ये मॅगी काढून घ्यायची. मॅगी काढून झाल्यावर त्यानंतर ना प्लेटमध्ये 1 चमचा टाका आणि वडता वडा पद्धत. मी बनवलेली मॅगी तर रेडी आहे. तर आता मी जी टेस्ट बघतो आणि तुम्हाला सांगतो. मॅगी केलेली तर शेवटच आणि झाली पण शेवटच. आता मी घेतो मॅगी खाऊन. तोपर्यंत का तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करायला लागते.